मनोज जरांगे पाटील यांनी जवळपास 2 वर्ष चाललेलं त्यांचं आंदोलन 30 तारखेला संपवलं आणि सरकारसमोर काही मागण्या ठेवल्या. त्यातील अत्यंत महत्वाच्या मागण्या सरकारने आता त्यांच्या मान्य केलेल्या आहेत. त्याचा GR सुद्धा काढलेला आहे. एकंदरीतच 15 तारखेपासून मनोज जरांगे पाटील साखळी उपोषणाला बसणार होते, त्याचा इशारा त्यांनी दिला. मात्र त्याच्या 2 ते 3 दिवस आधीच सरकारने त्यांची महत्वाची मागण्या या ठिकाणी मान्य केलेल्या आहेत. आणि याच विषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत स्वतः मनोज जरांगे पाटील आहेत. पाटील साहेब, तुम्ही ज्या काही 4-5 मागण्या ठेवल्या त्यातील अत्यंत महत्वाच्या ज्या तुम्ही प्रायोरिटीने पहिल्या क्रमांकावर ठेवल्या होत्या त्या मागण्या सरकारने मान्य केलेल्या आहेत आणि त्यासाठी GR सुद्धा सरकारने काढला. हो, त्या दिवशी आमरण उपोषण आपण मराठा समाजाच्या मागण्यासाठी केलं होतं. आमच्यासाठी खरं पाहिलं तर शिंदे समिती खूप महत्त्वाची आहे. गोरगरिबांच्या लेकरांना आरक्षण आवश्यक आहे, भरते आहेत, आता ॲडमिशन आहेत. याच्यामुळं त्यांना पूर्ण त्यांचं भविष्य आजमावायचं आहे आणि ते आरक्षणावरती आमचं भविष्य थांबलेलं आहे. त्यामुळं ते गरजेचं होतं आणि शिंदे समिती जवळपास बरखास्त केल्यातच जमा होती. त्यांचं मंत्रालयातली कार्यालयसुद्धा बंद केलं होतं. म्हणजे ते विषय ना थोडक्यात सांगायचा मराठा समाजाला ठरलं तो गोड बोलून जे काटा काढणं म्हणतात ना, तर तो हा प्रकार झाला होता समाजाशी, माझ्या मराठ्यांशी गोड बोलून काटा काढल्यासारखा ती संपवलीच होती पूर्ण. हे ज्यावेळेस माहीत झालं त्यावेळेस मग मी समाजाचीच माया करणार ना, सरकारची कशी करणार, म्हणून ती समिती गठीत होणं, पुन्हा तिला मुदतवाढ देणं गरजेचं होतं आणि ती सरकारनं दिली. देवेंद्र फडणवीसांनी त्याला बढती दिली. आता कक्ष पण सुरू व्हायला पाहिजेत. IBN लोकमतच्या माध्यमातून जाहीरपणानं सांगतो की तुम्ही काम केलंय, आम्ही कौतुक करणारे लोक आहेत, ते संस्कार आहेत आमच्यावरती आणि स्तुती पण करायची आमच्या समाजाला सवय. पण जर का आडवा चालला ती सरळ करायची सुद्धा आम्हाला सवय. आम्ही सोडत नसतो, कारण समाजापेक्षा मोठं कोणी नाही. आता एक IBN लोकमतच्या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती, शिंदे समिती गठीत केली पण बसली नाही पाहिजे. ती महाराष्ट्रातल्या जिल्ह्यात जाऊन तिने नोंदी शोधायचं, रेकॉर्ड शोधायचं काम आता केलं पाहिजे सगळ्या क्षेत्रातलं. मग ते महसूल पुरावे जिथं जिथं आहे, देवस्थानाकडे जिथं जिथं ते पण एक. दुसरं की कक्ष स्थापन होणं गरजेचं आहे, प्रमाणपत्र देणे, व्हॅलिडिटी देणं ताबडतोब. तिसरं की या 4-5 विभागात म्हणजे कोकण विभाग असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, खानदेश, विदर्भ आणि मराठवाडा यातले जे लोक दिलेले आहेत ना, आमच्याकडे मराठवाड्याला हरपळ का काय असं आडनाव आहे बहुतेक, व्हॅलिडिटी देत नाहीत जाणून बुजून. एकतर यांना तातडीनं व्हॅलिडिटी काढायला लावा, नसता यांच्या हकालपट्ट्या करायच्या. त्यांना ठेवू नका, त्यांना बडतर्फ करून टाका सगळ्यांना, नसतं आंदोलन उभा राहील. तिसरं चौथं असं आहे की कक्ष स्थापन केल्याच्या नंतर, नोंदी शोधल्याच्या नंतर ताबडतोब प्रमाणपत्र वितरित झाले पाहिजे, कक्ष पण ताबडतोब झाले पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोडी लिपी अभ्यासक, फारसी अभ्यासक, उर्दू अभ्यासक हे मनुष्यबळ शिंदे साहेबाच्या समितीला देणं आवश्यक आहे. आणि याचबरोबर निधीसुद्धा. तुम्ही जर निधी नाही दिला काही उपयोग नाही, नुसती बढती देऊन चॉकलेट येते. ते चॉकलेट तुम्ही कामं केल्यावर आम्ही तुम्हाला बोलणार नाही, तर आम्हाला काय येडे आहेत का? आम्ही बोलणार, पण तुम्ही जर कामं नाही केले तर सोडणार. हे तेवढंच खरं आहे. मी तुम्हाला का बोलतो, तुम्ही न्याय करत नाहीत बरोबर. तुमच्या घरातल्या लेकराला वेगळा नाही आणि राज्यातल्या लेकरांना ज्या गादीवर तुम्हाला बसवलं, ज्या सत्तेवर बसवलं त्या लेकराला वेगळा नाही. खरं तर तुमच्या लेकरापेक्षा अगोदर ज्यांनी तुम्हाला आनंद आणि सुख दिलं त्या जनतेला तुम्ही अगोदर द्यायला पाहिजे होतं. ते मागं ठेवता आणि दुसरंच काम करताय. यांनी दुसरा एक निर्णय केला आहे की शिंदे समितीकडं हैदराबाद गॅजेट, सातारा संस्थांचं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं हे 3ही गॅजेट शिंदे समितीकडे घेतलेत. फक्त त्यातला एक शब्द मात्र मुख्यमंत्र्यांनी खोडून काढला पाहिजे, शिंदे समिती अभ्यास करते. अजिबात नाही, शिंदे समितीनं गॅजेटवरती अभ्यास केलेला आहे. फक्त आता सरकारला अभ्यास करायची गरज नाही, कारण कायद्यानं अभ्यास केला. शिंदे समिती म्हणजे कायदा, ती कायदा बनवती. मग त्यांनी जर अभ्यास केला तुम्हाला करायची गरज नाही. मंत्रिमंडळाकडे तुमच्याकडे ते घेणं, त्याची अंमलबजावणी करणं तुम्ही हे करायला पाहिजे. पण करायचं तर करा, जाऊ द्या. 7-8 दिवस तुम्हाला अभ्यास करायचा, वाचायचं असलं तर वाचा, काय त्याच्यात असलं तर. पण त्याच्यात गॅजेटमध्ये असणाऱ्या आमच्या नोंदी कुणबीच्या ह्या तातडीनं अंमलबजावणी करून ते आम्हाला लागू करून ताबडतोब देऊन टाका. 7-8 दिवस तुम्हाला आणखीन संधी. पाटील साहेब, तुम्ही बोलला होतात की शिंदे समिती स्थापन झाल्यानंतर शिंदे समितीला जिथे कुठं अडचण येईल तिथं तुमची स्वतंत्र यंत्रणा उभी राहील, तुमचे अभ्यासक जिल्ह्याला तुम्ही समितीच्या लोकांसोबत काम करायला ठेवणार. तो काय प्लॅन आहे तुमचा?
शेवटी आता सरकार कामच करणार नसलं तर मग आम्हाला पर्याय नाही, दुसरा पर्याय नाही. आणि मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सांगतो, जरा बेसावध राहू नका रे, सावध राहा. तुम्हाला हात जोडून विनंती, आपले जेवढे अभ्यासक आहेत ना, आता शिंदे समिती कामाला लागली ना, आपले अभ्यासक पण कामाला लागा. मोडी लिपी अभ्यासक आहेत, फारसीचे आहेत, उर्दूचे आहेत, तुमच्याकडे असल्यानं रेकॉर्ड शिंदे समितीकडे द्या, एक एक झेरॉक्स तुमच्याकडे पण ठेवा दिलेली, ते लागू करायला लावू. आणि गावागावातले मराठी शांत नका बसू. आपण आपला रेकॉर्ड शोधायला करायला गरजेचं आहे. सरकारच्या भरोश्यावर किंवा आंदोलनाच्या भरोश्यावर हे करण्यापेक्षा तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. आपल्याकडे असणारा रेकॉर्ड द्या, शोधा, आपले पूर्वीचे गावं कोणचे ते शोधा, ग्रामपंचायत शोधा, पोलीस पाटलाचा गावचा रेकॉर्ड शोधा, आपल्या घरी पेटे आहेत पूर्वी आजोबा पणजोबाच्या त्या शोधा, त्याच्यात सापडायला लागलेत पुरावे. महसूल विभागात जा, भूमी अभिलेखमध्ये जा, तिथं रेकॉर्ड सापडतोय. परत आपलं ते काय असते ते आरोपी टाकतात त्याला काय म्हणते जेल, तिकडे सुद्धा आपले काही पुरावे येतं. हे शोधायचे कामं करा, गप बसू कुणी नका. आणि सगळे आता कामात राहा, सगळे कामात राहा. महाराष्ट्रातल्या 5ही विभागातले लोक, कोकण असल, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खानदेश, मराठवाडा, सगळे लोक कामात राहा. जितकं शेतीतलं काम महत्वाचं आहे तितकंच आरक्षण महत्वाचं आहे. आरक्षण हा मोठा विकास आहे. IBN लोकमतच्या माध्यमातून नवीन शब्द या मराठा समाजाला देतो मी आज. रोड रस्ते कधीतरी मोडणार आहेत, पडणार आहेत, खड्डे पाडणार आहेत, विहिरी पाडणार आहेत, घरकुलं पडतील कधी ना कधीतरी. जी विकास म्हणताना तुम्ही आमदाराला खासदाराला भांडायला जाता, आमच्या गावचा रस्ता द्या, आमच्या गावची विहीर द्या, खड्डे द्या, हे तात्पुरतं जात आहे. तुम्ही आमदारा खासदाराला मागायला जाताना, कलेक्टरांकडे जाताना, तहसीलदारकडे जाताना रेकॉर्ड शोधायचं सांगा. त्यांना आमचा रेकॉर्ड शोधा म्हणा, मला आरक्षण पाहिजे. कारण आरक्षण म्हणजे प्रचंड मोठा विकास आहे, पिढ्याना पारचा. हे लय मोठा विकास आहे, आरक्षण म्हणजे ध्यानात राहू द्या. पण आता सरकारने त्यांची मनीषा जाहीर केली, GR काढला, देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक पाऊल उचललेलं आहे. शिंदे समितीच्या खांद्याला खांदा लावून मराठा समाजाने आता काम किंवा त्यांना सहकार्य किंवा त्यांना मदत करणं किती गरजेचं आहे? कुणी? मराठा समाजाने. हा, मग करणं गरजेचं आहे. सरकारने सुद्धा मोडी लिपी अभ्यासक बोलून घेऊन घेतले पाहिजेत. मराठा समाजाच्या त्या समितीमध्ये सुद्धा ते अभ्यासक घेतले पाहिजेत, काही लोक पण घेतले पाहिजेत त्यांनी. आणि त्यांना जर आवश्यकता वाटत असली तर आमच्याकडे लोक आहेत, आम्हाला सुचवा, आम्ही तुम्हाला लोक द्यायला तयार आहे. कारण हे शोधणं खूप गरजेचं आहे. आता तुम्ही 2 कामं केलेत, 8 मागण्या होत्या, त्यातल्या तुमच्या साक्षीनं त्या दिवशी 4 त्यांनी मंजुरी करतो, अंमलबजावणी करतो असं सांगितलं. 4 पैकी म्हणजे 8 पैकी 4 वर आले, त्याच्यापैकी 2 केल्यात काल. बऱ्यापैकी यश आहे नाही. आणि महत्वाच्या मागण्या 2 महत्वाच्या आहेत. हागरं ठेवायची सवयच आहे, पण बरंच म्हणावं लागत. हागरं ठेवायची सवयच आहे त्यांना, उली उली मागं असा खटकून करायचीच नाही. एकदा समाज खुश केला अजिबात नाही. लई मोठेपण द्यायची गरज नाही, कारण शेवटी आम्हाला झिजायलाच लावतात. वाटत बी नव्हतं कधी की इतकी गद्दारी बेमानी होईल म्हणून. आता वाटतंय पुन्हा की 2 का होईना त्यांनी घेतल्यात. आणि ताबडतोब आता ह्या 8 दिवसाच्या आत गॅजेटाची लागू करतील, देवेंद्र फडणवीस साहेब लागू करतील. ही 100% आता अशा वाटायला लागली, जी वाटत होतं आम्हाला की या मराठ्यांशी बेमानी गद्दारी व्हायला लागली, तुम्ही करायला लागलात गोरगरीब मराठ्यांचे मतं घेऊन. आता वाटायला लागले नाही करणार वाटतंय बहुतेक. पाटील साहेब, त्यालाच धरून मी प्रश्न विचारतो. देवेंद्र फडणवीसांची तुम्ही कधी कधी फार वेगळ्या पातळीवर जाऊन टीकाही करता, आणि कधी कधी त्यांचे निर्णय आले की तुम्ही त्यांच्याबद्दल पॉझिटिव्ह खूप चांगलंही बोलता. परवा दिवशी तुम्ही त्यांच्याबद्दल एकेरी उल्लेख केला, त्याच्याबद्दल तुमच्यावर टीका सुद्धा झाली, मात्र आज त्यांची तुम्ही तारीफ करता. काय जरांगे पाटलांचं? आमचं म्हणणं आहे, काम करा. आम्ही तुमचे शत्रू नाहीत. तुमच्या नजरेत तुम्ही आम्हाला मराठ्यांना शत्रू म्हणून बघत असताल. हे खोटं पण नसावं मी बोलतो ते, कारण इतका वेळ लागत नाही द्यायला. मग हळूहळू द्यायचं, दम्मान द्यायचं, मुद्दाम वेळ काढूपणा करायचा. काय करायची वेळ काढूपणा करायची? गॅजेट तुमच्याकडे दिस लागू करायची. आयला लोक तोफावायची त्यांना दारात येऊन तुमच्या तिथं. मी येतो ट्रक भरतो तोफा घेऊन सागर पुढं बाजार. पण निर्णय घेतले की कोर्टात जातात. आता शिंदे समितीला मुदतवाढ दिली, त्याला आता ओबीसी नेते आणखी काही बोललेलं नाही. आज सकाळी तो GR हाती लागलेला आहे, त्याच्या विरोधात सुद्धा लोक येतीलच ना, ती पण बाजू बघावं लागते त्यांना. कायद्याच्या आणि शिंदे समितीच्या विरोधात येणं एवढं सोपं नाही. हा, ती नोंद इश्यू होती शिंदे समिती विरोधात. कसं काय येतात? मग तुम्हाला फुकटात दिलं, ते खायला गोड लागलं. तुम्हाला फुकट दिलं,
हा त्या बोगस मंडल कमिशननी बोगस आरक्षण दिलं 16%. तुम्ही मोठं वाक्य करता मग बोगस मंडल कसं नाही कमिशन. म्हणणार बोगस नाही तर काय आम्हाला कसं काय बाहेर काढलं 83 क्रमांकाला आम्ही होतो कसं काय बाहेर काढलं नाही तुम्ही केल्यावर मग आम्हाला ते बोलावं लागेल ना. तुम्ही आता फडणवीस साहेबाच्या सरकारनं शिंदे समिती पूर्वीचीच गठीत ती आमचा हाय का शोध ती त्याला तुम्ही आडवं जाणार म्हणजे बघा. शोधले त्याला नाही, सुद्धा नाही, टीका मला- केली हे बघा. आणि बोगस म्हणून बऱ्याच लोकांनी त्याच्यावर टीका केली. मला वाक्य पूर्ण करू द्या काय होतं गफलत होती मग आमच्यासाठी नोंदी शोधायला आमचं खरं आहे का तुमचं खरं आहे का नाही बघितलं नाही तरी दिलं आमचं खरं आहे का नाही बघायला शिंदे समिती दिली आमचं नोंदी शोधती ती मग आमचं खरं असून शोधू द्या ना त्याला वाढव पाडणार तुम्ही आणि मग तुमच्याला बोगस नाही म्हणणार तर काय म्हणणार ते चॅलेंज होतंय मग पण आम्हाला गोरगरिबाचं वाटलं नाही करायचं हा गोरगरीब ओबीसीने काय केलं या 4-2 टक्क्यासाठी त्यांनी दिलंय ती शोधती आमच्या नोंदी निघतायत त्याला तुम्ही आडवं पाडणार असले तर तुमच्या याला आम्हाला आडवं पाडता येतंय आणि हे त्यांच्या नेत्याला चांगलं माहिती आहे यावल्याच्या पण दोघांच्या संघर्षामध्ये मूळ मुद्दा बाहेरच राहील ना. नाही मुद्दा कसं काय बाहेर येईल यांना सवयीचे ना हो काय काहीला जातीला नाही त्यांच्या हे उगा हिंडतीत इकडून तिकडं याचं घे त्याचं घे पळत येत बोंबलत येत यांना कोण घेणतं कशाचं काय कोणी उत्तर तर देतं यांच्यावर यांना वाटतंय आमच्यावर बोलत नाही तुम्हाला गिनीत नाही महत्व देत नाही कोणी ते बरळतेत बघा गोरगरीब ओबीसींना याच्यात रसच नाही त्यांना वाटतं गोरगरीब मराठ्यांच्या पोरांना मिळालं पाहिजे पण यांचं आता काहीच पोटदुखी असते त्यांना हे माहिती ते चॅलेंज होत आहे म्हणून हा मंडल कमिशनचं आरक्षण सुद्धा तुमचा विचार आहे तसं मंडल आयोग चॅलेंज करायचा. अजिबात नाही असता तर मागच वाटोळ करून टाकलं असतं मागच आम्ही इतक्या नीच विचाराच्या नाही इतक्या कोणाच्या लेकराच्या आयुष्यातून त्याला उठवायचं म्हणून आम्ही त्यांना वेळोवेळी सांगत असतो तुमचे आरक्षणाचे प्रश्न मागं पडलेत ते सोडून दुसरं तुमतून कशाला वाजितो गोरगरिबांच्या आमच्या लेकराच्या आरक्षणाच्या नोंदी शोधायचं काम शिंदे समिती करते मग त्याला विरोध नको व्हायला आता. काय संबंध आहे ती शोधती तुमचं काय शोधलंय कोणाची नोंद आहे तुमची कोणाची नाही कोणाची नोंद नाही कित्येक तरी जाती उपजाती पोटजाती म्हणून घातल्यात हे यावल्याला चांगलं माहिती हा पोटजाती आणि उपजाती म्हणून काही अशा घातल्यात की कुंकडं कोचिल्यात ह्या सगळ्या चॅलेंज होत्या काही संबंध नाही काही काहींची एवढी संख्या नसून सुद्धा त्यांना जास्तीच आरक्षण दिलं काही समाज 1% आहे तरी त्यांना 2-2.5% आरक्षण हे सगळ्यांना सगळं कळतं पण आम्हाला फक्त गरिबांना विरोध नाही करायचा तुमच्या 4-5 जणांच्या टक्कोच्या नादी लागून समाजाचं वाटलं नाही करायचं.